आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात हे सरकार अभूतपूर्व असं काम करेल आणि महाराष्ट्राला एका नवीन प्रगतीपथावरती नेईल. बरं, विधानसभा अध्यक्ष आणि त्या पदावरती असताना अध्यक्ष महोदयांना अनेक प्रश्न विचारले जातात. यावेळेला विरोधकांची देखील संपूर्ण तयारी झालेली असणार आहे, कारण अधिवेशनाचा कालावधी सुरू होतोय. मात्र सगळ्यात पहिला मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला होता आणि तो म्हणजे असा की अल्पकालीन अशा प्रकारचं हे अधिवेशन आहे. त्यामध्ये खरोखर प्रश्न मार्गी लागतील का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नावरही गदारोळ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक प्रश्न घेऊन आपल्या समोर प्रश्नांची सरबत्ती होताना दिसेल. सत्ताधारी विरोधक आमने सामने येताना दिसतील. हा गदारोळ आणि त्याला उत्तर देण्यासाठी, त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेण्यासाठी तुम्ही किती तयारी केलेली आहे? नाही, मला वाटत नाही हे सत्र अल्पकालीन असे सत्र आहे, कारण नवीन निवडणुका झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे सातत्याने एका आठवड्याचं होताना आपण बघितलेलं आहे. त्यामुळे गेल्या 14व्या विधानसभेत असो किंवा मग 13व्या विधानसभेत असो, हे सातत्याने नवीन सरकार झाल्यानंतर एक नवीन सरकारला आपण आठवड्याभराचं अधिवेशन घेतो आणि त्याचप्रमाणे यंदाही एक आठवड्याचं अधिवेशन होत आहे. परंतु ह्या अधिवेशनात शेवटी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संसदीय लोकशाहीवरती लोकांचा विश्वास ठाम करण्यासाठी एक अत्यंत प्रभावशाली विरोधी पक्ष आणि सक्रिय काम करणारं, सकारात्मक काम करणारं हे सत्तारूढ पक्ष, हे दोघंही असणं अपेक्षित आहे, अनिवार्य आहे. आणि त्यामुळे विरोधकांनी जर चांगली तयारी केली असेल तर त्याचं स्वागतच करायला लागेल आणि या विरोधकांना योग्य संधी देऊन त्यांची भूमिका मांडायची, त्यांना संधी देणं ही माझी जबाबदारी राहील, जी निश्चितपणे योग्यरित्या मी त्यांना देईन. बरं, जबाबदारीसाठी तुम्ही कटिबद्ध असल्याचं आता देखील सांगताना दिसतंय आणि अनेक वेळा माध्यमांसमोर येतानाही तुम्ही बोलता. मात्र एक गोष्ट ज्या वेळेला घडते की विरोधक सातत्यानं निपक्षपातीपणे अध्यक्ष महोदय आमच्याकडे लक्ष देत नाही अशी ज्या वेळेला टीका करतात, त्यावेळेला अध्यक्ष महोदयांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? अध्यक्ष महोदय कुठच्याही प्रकारच्या टीका टिप्पणींनी प्रभावित होत नाहीत, कारण जर टीका टिप्पणींनी प्रभावित झालो तर कदाचित मी न्यायबुद्धीने काम करू शकणार नाही, दबावाखाली काम करेन. त्यामुळे अशा बिनबुडाच्या किंवा अत्यंत बेसलेस अशा आरोपांवरती मी कधीच लक्ष दिलेलं नाहीये. कारण माझ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र विधानसभेत